पाहिलं तर संदीप आणि सुहास सलामीला आलेले फलंदाजी करण्यासाठी. अगदी सुरक्षात्मक पद्धतीने खेळून काढलेला कव्हरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक धावत येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. आता बघा हा सामना पाहण्यासारखा आहे. आता गोलंदाजी बघितलं तर बंधू, फलंदाजीसाठी बंधू म्हणजे पवार. एकाच मालकाच्या दोन्ही संघ म्हणजे आता कुठेतरी जिंकलं तरी बक्षीस कटरेवाडीतच जाणार आहे. आणि उंच असा मारलेला फटका आणि अगदी कपिल उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बरं का. काय रिव्ह घ्यायचा आहे का, काय झालंय? बरं चेक करा लवकरात लवकर चेक करा. असू द्या, काय झालंय? चला असू द्या, कोणी जरी जिंकलं तर बक्षीस कटरवाडीतच जाणार आहे. दोन्ही पण संघ. चला आता फटका धाव एकच आहे, ठीक आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कपिल. आता कपिल म्हणतायत पूर्ण बाजी लावतायत प्राणाची. आणि पाहिलं तर कपिलचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या मागील चेंडूवर बघायला गेलं तर 6 धावा होत्या, परंतु काय उडता हुआ कपिल. अगदी जोरात मारलेला फटका आणि चेंडू. मला वाटतंय आता काय होतंय, चेंडूने रेस जिंकलेले चौकार. पाहिलं तर दोन्ही संघ कटरेवाडीचेच. चार चेंडू झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. आणि अगदी सुरक्षात्मक पद्धतीने खेळून काढलेला एक धाव मिळालेले. दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतंय आरामात देखील दुसरी पूर्ण झालेली आहे. आणि आता षटक समाप्त झालेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 8. कोण जिंकतंय पाहूया वाट. अगदी कव्हरच्या दिशेने मारलेला फटका आणि दुसरी धाव होते का पूर्ण? झालीये नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. आता उर्वरित 5 चेंडू. बघा 2 षटकाचा फायनल आहे. थोडासा अंधार पडत चाललेला आहे तरी आणि ते कपिल म्हटल्यावर कॅच सोडणार नाहीये. विकेट. चला न्यू बॅटर तयार राहा आणि लवकर जात.
उत्कृष्ट फटका आणि काय होतंय पाहूया. चेंडू जातोय चौकार. बघा चुरस अगदी फायनल सारखीच पाहायला मिळते. एकाच मालकाचे दोन संघ आहेत परंतु टक्कर अगदी बरोबरीची. डाऊन दी ग्राउंड मारलेला फटका अलॉंग दी कार्पेट येतोय. दोन क्षेत्ररक्षक धावतील आणि ते झाली चूक. नजरअटी दुर्घटनाघटी जा. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार चौकार नशिबाचा चौकार. आणि पुन्हा एकदा मला वाटतंय हा देखील चौकार चौकार. बघा नयन पाटील अगदी फायनल मध्ये फॉर्मला आलेत. ऑल ऑन दी कार्पेट लॉंग ऑफची दिशा निवडलेली. एक धाव मिळाली. विकेट. एक धाव मिळालेली आहे. ओव्हर संपलेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 23. 24 टू विन. 12 चेंडू 24. 12 चेंडू 24. चला लवकरात लवकर चला या. आता लवकरात लवकर मैदानात जा. आता कोणताही वेळ वाया घालवू नका. 2 षटकाचा सामना आहे. आता राहू द्या. चला आता बघितलं तर बॅड लाईट इश्यू परत होईल. बघितलं तर 12 चेंडू टाकायचे. चला 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 मैदानात चला लवकर. आपले 2 बॅट्समन लगेच तयार ठेवा. चेंडू इथे कुठं आहे. चेंडू बघा. चेंडू बघा. न्यू चेंडू नवीन चेंडू द्या. चला चला. दोन सलामीचे फलंदाज पाहिलं तर रणजित पवार आणि विराज. अगदी 2 अनबिटन संघ. चेंडू द्या लवकरात लवकर मैदानात चेंडू द्या. बॅड लाईट इश्यू परत नको व्हायला. कोणीही जिंकू द्या. बक्षीस कटरेवाडीला जाणार आहे. चला 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 लवकरात लवकर चला. चेंडू आहेत काय. एक मिनिट चेंडू सापडतो का. अगदी नवीन बॉक्स आणलं तरी पण चेंडू गावे ना. काय कळे ना चेंडू जात आहेत कुठे. कोण चेंडू नेते काय कळे ना. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. फायनल साठी सर्व प्रेक्षक वाट पाहतायत. बघितलं तर धावा बनवायच्या आहेत 24. 12 चेंडू 24. प्रति षटक 12च. चला सामन्याला सुरुवात होते. बघितलं तर पहिलं षटक घेऊन संदीप पवार. पहिलाच चेंडू हवेत आणि सुहासने झेल पकडलेला आहे. बघा सुहास आणि बॅक टू द पविलियन. विराज मात्र तंबूच्या आश्रयाला. भोपळाही फोडता आलेला. चला नवीन बॅट्समन जातो तो म्हणजे भाऊसाहेब पवार. आता बघायला मिळणार आपल्याला लढत पवार विरुद्ध पवार. संदीप पवार विरुद्ध भाऊसाहेब पवार. पवार विरुद्ध पवार. कोण दाखवेल पॉवर.
पवारची, दोन्हीही स्टार खेळाडू. आणि ते डॉट चेंडू पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. अगदी मला वाटतं आता इथे हवं तसं कनेक्शन मिळत नव्हतं आणि फक्त एकच धाव मिळते. बघा उत्कृष्ट फायनल पाहायला मिळतोय. आता सर्वांना वाटत असेल फायनल जरा जास्त षटकांचा पाहायला मिळाला असता, परंतु आता आपल्याकडे वेळ नाही आहे, त्यामुळे 2 षटकाचा फायनल आपल्याला बघायला मिळतोय. रिवाचा फटका आणि तिथे सागर कटरे धावतायत आणि पाहिलं तर चौकार. प्रयत्न चांगला होता परंतु 4 धावा मिळाल्या. अगदी बघितलं तर आज जांभुणीत ऑर्केस्ट्रा आहे. चला ती गाडी निघालेली आहे, सर्वांनी जेवण करून जा बरं का 9 वाजता. चला आपल्यासाठी मनोरंजनासाठी जांभुणीत ऑर्केस्ट्रा आहे. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न आणि डॉट. 1 बाउन्स पंचांनी दिलेला आहे. 1 बाउन्स. असू द्या, चला खेळा खेळा, अंधार झालाय. चला आणि ते बघितलं तर मला वाटतंय डॉट चेंडू. षटक संपलंय, संपलंय षटक. आता धावा किती झालेत? 5 धावा झालेत. 5. सहा चेंडू 19. आता बघितलं तर वरचढ ठरतोय संघ म्हणजे तो एसके फायटर, परंतु खेळ आहे, काय होऊ शकतं. चला सुहास करे शेवटचं षटक या टुर्नामेंट मधील. पहिला चेंडू हवं तसं कनेक्शन मिळालेलं नाहीये. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. बघितलं तर या संघाचा एक लक आहे. सुरुवातीला थोडेसे संघ बॅकफुटवर राहतो, परंतु असा जिंकतो की फायनलची ट्रॉफी तोच संघ जिंकतोय. कित्येक वेळा आम्ही पाहिलंय. आणि धाव मिळते 1. सोळा धावसंख्येची आवश्यकता. 16. आणि ते जोरात मारलेला फटका आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बघा आता जीवाची बाजी लावतायत खेळाडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संदीपचं. अगदी फायनलचा सामना कसा असावा तर अशाच पद्धतीचा. अगदी जोरात मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट. पाहिलं तर आता या संघाचा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा वाढतोय थाट. अगदी स्लोवर रन पद्धतीचा चेंडू हळूवार पद्धतीने खेळून काढला आणि 1 धाव मिळाली. आता बघितलं तर जवळजवळ एसके फायटर संघ जिंकण्यात जमा आहे. आता 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जवळजवळ ट्रॉफी जिंकलीच 1 नंबरची. चला शेवटचा चेंडू या टुर्नामेंट मधील देखील आणि शेवटच्या चेंडूवर काय येतोय? फक्त आणि फक्त काहीच नाही, धावच घेतली. चला प्रेक्षक मैदानात धावतय.
चला बक्षीस वितरण होणार आहे परवा दिवशी 8 तारखेला, वार बुधवार, दिनांक 8/10/2025 ला बक्षीस वितरण होणार आहे.